नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर एसएसबी सशस्त्र सीमा बल यांच्याकडून जे आहे तर ते नवीन जाहिरात आलेली 10वी पास उमेदवारांना एक चांगली संधी आहे। याच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। 21/3/2026 रोजी आलेलं हे आपल्याला जाहिरात पाहायला मिळते बघा। इम्पॉर्टंट नोटीस ऍडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ बघा कॉन्स्टेबल। ओके, तर इथं विविध पद दिलेले आहेत आणि या पदांविषयी जाहिरात जी आहे तर ते आलेले। मित्रांनो, एसएससी साठी ज्या काही स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून ज्या काही जाहिरात येतात, मग ते सीजीएल असो, सीएचएसएल असो, एमटीएस असो, जीडी असो किंवा केंद्र सरकारची कुठली नोकरी असेल, तर या बॅच नुसार जर तुम्ही ही बॅच पूर्ण कंप्लीट केली तर या बॅच मध्ये तुमचे बरेचसे विषय जे आहेत तर ते कव्हर होऊन जातात। इव्हन तो दुसरा कोणता विषय उरत नाही, उरला तर हिंदी कधीतरी उरतो, पण तुम्ही जर हे केलं तर तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर होतो। म्हणून ही एकमेव अशी एक ऑल इन वन बॅच आहे, तर ही तुम्ही नक्की जी आहे तर ती जॉईन केली पाहिजे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जॉईन करू शकता। बघा, टोटल 827 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। त्याच्यापैकी ड्रायव्हर फक्त पुरुष जिथं अवेलेबल आहे तिथं 553 जागा आहे। किती? 553 जागा। त्याच्यानंतर वॉशरमॅन 74 जागा, बार्बर 43, गार्डन आणि टेलर प्रत्येकी 41, वेटरनरी 34, कॉमलर 25, त्याच्यानंतर कारपेंटर 7, वॉटर कॅरियर 5, वेटर 3 आणि नर्सिंग यांची एक पद जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात। ओके, त्याच्यानंतर बघा, ड्रायव्हर पदासाठी 18 ते 27 वय इथं दिलेलं आहे, लक्षात ठेवा। पण जे काही ओबीसी एससी एसटी असतात त्यांना 5 वर्ष एक्स्ट्रा मिळतात आणि ओबीसी ला 3 वर्ष, म्हणजे इथं हे 27 मध्ये 3 वर्ष ओबीसी साठी आणि 27 मध्ये 5 वर्ष एससी एसटी ला एक्स्ट्रा। 10वी पास असतं, फक्त तुमच्याकडे हेवी ड्युटी व्हेकल लायसन्स जे आहे तर ते असणं आवश्यक आहे। इथे पण 1827 आहे, 10वी आहे। विज्ञान विषय हा तुमच्याकडे असला पाहिजे वेटरनरीसाठी। विशेषतः पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचाराचा 1 वर्षाचा अनुभव जो आहे तुमच्याजवळ इथं मागितलेला आहे। इथं जे बाकीचे ट्रेड्स आहेत त्यांना फक्त 18 ते 23 आहे, परंतु 5 वर्ष एक्स्ट्रा एससी एसटी ला आणि 3 वर्ष ओबीसी ला मिळणार आहे। 10वी आहे। विशेष अट म्हणजे संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव किंवा आयटीआय प्रमाणपत्र सोबत 1 वर्षाचा अनुभव आणि ट्रेड टेस्ट पास करणे अनिवार्य असणार आहे, कारण की इथं विविध पद जे आहेत त्या पद्धतीने दिलेले आहे। परीक्षेचा टप्पा कसा असणार आहे? ज्या पद्धतीने पोलीस भरती होती त्याच पद्धतीने, म्हणजे तुमची पहिले फिजिकल होणार आहे, मैदानी चाचणी होणार आहे, मैदानी शारीरिक, त्याच्यामध्ये कार्यक्षमता आणि शारीरिक निकष चाचणी, म्हणजे हे मैदान घेतलं जाईल आणि इथं तुमचे जे काय हाईट वगैरे काय असेल तर ती मोजली जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यात तुमचा लेखी परीक्षा होणार आणि याच्याच आधारे खऱ्या अर्थाने तुमची मेरिट लिस्ट जी आहे याच्यावर बनणार आहे। कागदपत्र पडताळणी आणि नंतर डिटेलमध्ये मेडिकल होणार आहे, कारण की इथं मेडिकल खूप जबरदस्त होतं। तर निवडीचे टप्पे आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात। त्याच्यानंतर बघा, मैदानी शारीरिक निकष पीईटी म्हणजे मैदानी चाचणी, याच्यामध्ये पुरुष उमेदवारांना 4.8 म्हणजे 1800 मीटरचं ग्राउंड आहे, ते 24 मिनिटात कव्हर करायचंय। महिलांना 2400 मीटरचं ग्राउंड आहे आणि ते 18 मिनिटात कव्हर करायचंय। सूट जे माजी सैनिक असतील त्यांना धावण्याच्या चाचणीतून पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे, कारण की त्यांनी खूप काही मेहनत इथं केलेलीच असते। त्याच्यानंतर शारीरिक निकष, उदाहरणार्थ ड्रायव्हर खुला प्रवर्ग किमान उंची 170 सेंटीमीटर आणि चेस्ट 80 ते 85 सेंटीमीटर। आता हे पदानुसार वेगवेगळे दिलेले, परंतु याच्यापेक्षा थोडी कमी उंची आहे बाकीच्यांपेक्षा। लेखी परीक्षेमध्ये 4 विषय आहेत बघा। सामान्य ज्ञान हा विषय आहे, 100 प्रश्न, 100 गुण, 2 तास ऑफलाईन ही परीक्षा होणार आहे बघा। गणित हा विषय, बुद्धिमत्ता विषय, सामान्य इंग्रजी किंवा हिंदी दोघांपैकी एक भाषा तुम्हाला निवडायची आणि इंग्लिश, तर हे सगळे विषय पाहायला मिळणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार याचा जो पगार आहे तर तो 21,700 ते 59,100 सोबत शासनाचे इतर देय असतात। ही ग्रुप सी ची पद असल्यामुळे निवडीनंतर उमेदवारांना भारतातील किंवा भारताबाहेर कोणत्याही ठिकाणी ते सेवा जी आहे तर ते देऊ शकतात, कारण की ते त्यांचं काम आहे। ओके, याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज तुम्हाला apply.ssb.in इथं करायचा आहे, recruitment.ssb.gov.in। जे ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी असतील त्यांना 100 रुपये, बाकीच्यांना एससी एसटी माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांना इथं कुठलेही शुल्क जे आहे तर ते लागत नाही। तर आजच तुम्ही ही तयारी सुरू करू शकतात। इथं जे मी काही विषय सांगितले तर ते विषय तुमचे इथं कव्हर होऊन जातील, म्हणून तुम्ही आजच ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।